स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती संदर्भात आनंदाची बातमी आहे। संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट, जिल्हा परिषद भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। जिल्हा परिषद भरती अपडेट पाहण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या ज्या काही एक्झाम राहिलेल्या आहेत त्या एक्झामसाठी IBPS स्पेशल जिल्हा परिषद भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक के सागर पब्लिकेशन यांचे हे पुस्तक तुमच्याकडे नसेल तर खरेदी करा। या एकाच पुस्तकाच्या माध्यमातून मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी, अंकगणित या सर्व विषयाची एकत्रित तयारी होणार आहे। त्यासाठी हे पुस्तक नक्कीच तुम्ही खरेदी करा, फायदा होईल लेखीसाठी चांगले मार्क्स मिळवण्यासाठी। हे पुस्तक खरेदी करायचं असेल तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। ऑनलाईन पुस्तक मिळणार आहे अगदी घर बसल्या। तसेच तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवर खूप महत्त्वाची माहिती स्पर्धा परीक्षेसंदर्भातली रोजच्या रोज तुम्हाला मिळत असते। 2024च्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी, सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील टेलिग्रामची मदत होणार आहे आणि परीक्षेच्या नवीन अपडेट, नवीन जाहिराती देखील टेलिग्रामला अवेलेबल असतात। तर टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यामुळे फायदा होईल। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनलची। तर या ठिकाणी पहा, जिल्हा परिषदेचा रिझल्ट लागण्यास सुरुवात झालेली आहे। सुपरवायझर या पदाचा रिझल्ट लागलेला आहे। जिल्हा परिषदेच्या ज्या काही राहिलेल्या एक्झाम आहेत त्या देखील आता लवकरच होणार आहेत। प्रोसेस सुरू झालेली आहे, रिझल्ट येत आहेत आणि तर हा जो रिझल्ट आहे तो कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आहे। या ठिकाणी पाहू शकता, सुपरवायझर या पदासाठी 29 फेब्रुवारीला जी एक्झाम घेण्यात आलेली आहे त्या एक्झामचा हा रिझल्ट जाहीर करण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्हा परिषद या ठिकाणी सुपरवायझर या पदाचा रिझल्ट लागलेला आहे। हा संपूर्ण रिझल्ट टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहे। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। राहिलेल्या परीक्षा संदर्भात आपण माहिती पाहूया। तर या ठिकाणी पहा, ग्रामसेवक, आरोग्यसेवक यांच्या ज्या एक्झाम राहिलेल्या आहेत या कधीपर्यंत होतील, या परीक्षेचे वेळापत्रक कधी येईल तर ऑफिशियल साईटवर अद्याप वेळापत्रक जाहीर झालेलं नाही, परंतु जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या परीक्षेचं वेळापत्रक येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे किंवा येण्याची शक्यता आहे। या परीक्षा तुमच्या जूनच्या एंडिंगपर्यंत कंडक्ट करण्यात येतील। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुमचं राहिलेल्या परीक्षांचं वेळापत्रक प्रसिद्ध होईल। अंगणवाडी मुख्य पर्यवेक्षिका या पदाच्या नॉन पेसाच्या ज्या परीक्षा झालेल्या होत्या या पदाचा रिझल्ट देखील आलेला आहे। पेसाच्या परीक्षा बाकी आहेत। अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका पेसा अंतर्गत परीक्षा राहिलेल्या आहेत। कंत्राटी ग्रामसेवकच्या परीक्षा आहेत। त्यानंतर आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या पदाच्या एक्झाम बाकी आहेत। तर या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचं वेळापत्रक जाहीर होईल आणि जूनच्या एंडिंगपर्यंत या परीक्षा घेण्यात येतील। जिल्हा परिषद भरतीच्या परीक्षेला म्हणजे जिल्हा परिषदेच्या परीक्षेची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि यानुसारच हे वेळापत्रक जे आहे ते लवकरात लवकर प्रसिद्ध होईल। ऑफिशियल साईटवर यावर संदर्भात जी काही माहिती मिळेल ती तुम्हाला चॅनलला आणि टेलिग्रामला दोन्ही ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे दोन्ही ठिकाणी जॉईन झाला नसाल तर जॉईन व्हा।